शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश. महाराष्ट्र माझाच्या या विशेष भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शकांनो, खरं तर सगळीकडे चांगल्या पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे आणि शेतकऱ्यांमध्ये खरं तर थोडासा पावसानं उघडीक दिली की खरं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या पिकांच्या लागवडीच्या संदर्भातली धावपळ सुरू होणार आहे. खरं तर जो झेंडूची लागवड करणारा शेतकरी आहे त्याची देखील येणाऱ्या श्रावण गणपतीच्या सीझनसाठीची झेंडूची धावपळ त्या ठिकाणी सुरू होणार आहे. परंतु हे सगळं करत असताना हा जो श्रावण गणपतीचा सीझन आहे तो विशेषतः पाऊस पडणाऱ्या काळातला सीझन आहे किंवा पावसाळ्यातला सीझन आहे. मग या पावसाळ्याच्या हंगामामध्ये नेमकी झेंडूची लागवड करत असताना कशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे, बेड प्रिपरेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे, अंतर किती ठेवलं पाहिजे, जमीन कशा पद्धतीची असली पाहिजे, नियोजन कसं घातलं पाहिजे, पावसाळ्यात या पिकांवर येणाऱ्या वेगवेगळ्या रोगांवर मात कशा पद्धतीने केली पाहिजे, केमिकल प्रॅक्टिस कशी असली पाहिजे, खतभरणी कशी असली पाहिजे, फवारण्या कशा असल्या पाहिजेत, बाकीची नियोजनं कशी, बांधणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीच्या कशा पद्धतीच्या असल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भानं खरं तर चर्चा करण्यासाठी मी पुन्हा एकदा या भागातले नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातले प्रसिद्ध लोकप्रिय असलेले शेतकरी बालाजी लोहकरे यांच्या शेतामध्ये आहे. खरं तर मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्या प्लॉटचा यापूर्वी देखील आपण झेंडूचा व्हिडिओ केला आहे. हा ड्रीम येलोचा प्लॉट आहे आर्डोशीरचा आणि प्रचंड हाय टेम्परेचरमध्ये उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये हा प्लॉट आणला आहे. खरं तर या प्लॉटनं दोन पद्धतीचं वातावरण सोसलंय. प्रचंड उन्हाळा आणि पाठीमागचे काही दिवस झालं सातत्यानं होणारा पाऊस हे सोसून देखील हा प्लॉट त्या ठिकाणी उभा आहे. जवळपास 12 तोडे 5 लाखाचं उत्पन्न खरबुजाच्या उष्ट्या बेडवर खरं तर बालाजीने घेतलंय. हा झाला उन्हाळ्याचा भाग. परंतु उद्या पावसाळ्यामध्ये होणारी जी काही झेंडूची लागवड आहे किंवा श्रावण गणपतीच्या सीझनसाठी जी होणारी झेंडूची लागवड आहे त्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने नियोजन घातलं पाहिजे हे जाणून घेण्यासाठी खरं तर खास बालाजी यांच्याकडे मी आलोय. बालाजी, तुमचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत. आणि ह्या झालेल्या व्हिडिओचे प्लॉटचे व्हिडिओ आपण केलेतच, परंतु उद्या समोर येणारा सीझन हा पावसाळी श्रावण गणपतीचा सीझन आहे. तर काय पद्धतीच्या तयाऱ्या शेतकऱ्यांनी या लागवडीच्या संदर्भाने केल्या पाहिजे त्या खरं तर एक मुद्दा घेत जाव्या. मुळात हे लागवडीचं नियोजन केलं पाहिजे का, आणि केलं तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? नाही, नक्कीच. खरं तर सगळ्या शेतकरी बांधवांसाठी खरं तर आता अचानक जी परिस्थिती निर्माण झाली, कारण आपण वर्षानुवर्ष जून जुलैमध्ये पावसाची वाट बघणारी मंडळी आहे. म्हणजे आपल्याला उन्हाळा ज्यावेळेस संपतो पाण्याच्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणावर असतात आणि पिकं जी आपण तुटपुंज्या पाण्यावर लावली असतात ती सांभाळण्यासाठी आपल्याला पुरेसं पाणी नसतं. परंतु यावर्षी मी पहिल्यांदा असं बघतोय, म्हणजे अनेक वर्षामध्ये ही पहिलं वर्ष आहे की ज्याच्यामध्ये खूप मोठा, म्हणजे सरासरीपेक्षा चौपट पाऊस आपल्या भागामध्ये पडलाय. म्हणजे हा सोलापूर जिल्हा असेल किंवा सांगली, सोलापूर, सातारा ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. खरं तर झेंडू लागवड ही श्रावण असेल, गणपती असेल, याच्या हिशोबानं लागवडी करण्याचा जो मोसम आहे तो आता स्टार्ट होतोय आणि पावसाचं तर प्रमाण जे आहे ते प्रचंड वाढताना दिसतंय. नक्कीच दराच्या बाबतीत याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही जी प्रतिकूल परिस्थिती आहे याचा निश्चितपणानं दराच्या बाबतीत फायदा होऊ शकतो. परंतु प्लॉट सांभाळणं असेल किंवा प्लॉटचं उभारणी असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये जर काही चुका आपण टाळल्या किंवा काही चुका आपण केल्या नाहीत तर निश्चितपणानं त्या प्लॉटचं आपल्याला चांगलं उत्पादन या सगळ्या पावसाळी हंगामामध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती व्हरायटी सिलेक्शन असेल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजारामध्ये अनेक व्हरायटी आहेत, त्याचा परफॉर्मन्स आपण बघून, म्हणजे आपल्याला मार्केटमधल्या ज्या काय चांगल्या, आता आपण ही जी व्हरायटी लावली त्याच्यामध्ये आपण ड्रीम येलो लावली तर त्याचा परफॉर्मन्स आपल्याला चांगला भेटला, म्हणजे उन्हाळ्या हंगामामध्ये खूप चांगला. तसंच आपल्याला हा परफॉर्मन्स सुद्धा तेवढाच गरजेचा आहे, कारण पाऊस रात्र पाणी झाडावर राहणार आहे, फुलं पाण्यात भिजणार आहेत आणि मग हे उघडील का नाही असं 2-2, 3-3 दिवसात जर सत्र चालू राहिलं, कमी दाबाचे पट्टे तयार होतात, तर याच्यामध्ये पिकांना सुद्धा दम काढला पाहिजे. ही प्रमुख काळजी आपण घेतली पाहिजे. त्यानंतर दुसरी एक अशी गोष्ट आहे की आपण पावसाळ्या हंगामाच्या हिशोबानंच आपल्या बेड प्रिपरेशन केलं पाहिजे. म्हणजे आपल्या रानाचा उतार आपण बघितला पाहिजे. ज्या रानाचा पाण्याचा फ्लो जसा आहे तशा पद्धतीनं पाणी बाहेर निघून जाईल अशा पद्धतीनं बेड केले पाहिजेत. जर समजा ते आपण आपल्या सोयीसाठी समजा विरुद्ध दिशेने बेड केलं आणि ते पाणी जर साठून राहायला लागलं तर झाडं ओंबळून जातात. म्हणजे 1-2 दिवस पाणी सहन करू शकेल, पण जास्तीचा ओलावा जर झाला तर झाडं जाग्यावर आपल्या करप्यानं वगैरे आपल्याला ती खराब झालेली दिसतात. तर ती एक काळजी आपल्याला प्रामुख्याने घ्यावी लागते. मुळातच शक्यतो आपण लागवडी करताना या थोड्याशा निपळीच्या निचऱ्याच्या रानातच आपण करायला पाहिजेत, कारण आता पावसाचा जो बॅकलॉग आहे तो सुरुवातीलाच भरून काढल्यामुळे थोडे थोडे जरी पाऊस पुढे जाऊन होत गेले तरी सुद्धा त्याचे परिणाम लगेच पिकावर दिसायला लागतील. त्याच्यामुळं आपल्याला संधी गाठायची आहे एकीकडं आणि त्याच्यासाठी वेल नियोजन किंवा एक चांगलं नियोजन सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. आता पुढे जाऊन आपल्याला समजा आपण लागवड केली आणि त्याच्यामध्ये आपण
मी तर या मताचा आहे की सर्रास आपण जर रान चांगल्या पद्धतीने निचरायचं असेल तर मल्चिंगचा वापर हा प्राधान्याने केला पाहिजे. कारण तुमच्या ह्याला जर भर न देता तुम्ही जर त्या ह्याच्यावर केलं तर मातीचा संपर्क तुमच्या पिकाशी येणार नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळं जर रोपं लहान असतील, मोठे पाऊस झाले, पावसानं धोपटलं तर ते सगळी माती त्याच्यावर सगळी झाडावर सगळ्या तुम्हाला हे होते आणि त्याच्यातून बुरशीजन्य रोग होऊ शकतात. बरोबर. जर आपण तेच पीक मल्चिंगवर केलं तर कसलंही मातीचा संपर्क न आल्यामुळं पिकाला कुठलेही रोग येत नाहीत. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस पाऊस पडून उघडतो त्यावेळेस जी ह्युमिडिटी तयार होत असते ऊन पडल्यानंतर, तर त्याच्यामुळं साहजिकच जमीन तापलेली असल्यामुळं त्याच्यातून ज्या वाफा बाहेर पडतात, स्टीम बाहेर पडते, तर त्या स्टीममुळं त्याचे स्कोर म्हणजे रोगाचे स्कोर हे खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर निर्माण होत असतात. आणि ती एक असा पिरियड असतो की त्याच्यामध्ये पिकावर खूप अर्लीमध्ये सगळ्या ब्लाईट वगैरे दिसायला लागतात. तर त्याच्यासाठी आपण मल्चिंगचा वापर केला पाहिजे. पण मल्चिंग करत असताना त्याच्यामध्ये खूप खतं न टाकली पाहिजे. आपण जर खतावर मारा जास्त केला तर त्याच्या वाढीला आपण ब्रेक लावू नाही शकत. बरोबर. आणि पीक आपल्या हातात असलं पाहिजे कायम. म्हणजे आपल्या फर्टिगेशन सुद्धा आपल्या हातामध्ये असलं पाहिजे. बरोबर. जर समजा वन टाइम आपण फर्टिगेशन सगळं करून ठेवलं, सल्फेट फॉर्ममधली खतं टाकली, गावखत टाकला, सगळं टाकलं आणि जर त्याला पाणी मिळत गेलं तर त्याची वाढ आपण आपल्या आवाक्याच्या बाहेर जाते आणि म्हणजे ते बरोबर. वाढत राहतं. तर त्याच्यासाठी थोडीशी अतिरिक्त वाढ होऊ नये म्हणून जास्त खतं न टाकता परत आपण 1-2 ऍप्लिकेशन टप्प्याटप्प्यानं करत गेलो तरी सुद्धा चालतंय. त्यामुळे थोडेफार खतं आपण वापरली पाहिजे. तर तशाच पद्धतीनं आपण फर्टिगेशनचं सुद्धा नियोजन आपल्या हातामध्ये ठेवून थोडंफार खतं सुरुवातीला दिली पाहिजेत आणि बाकीच्या ज्या सगळ्या डोसेस आहेत त्या टप्प्याटप्प्यानं त्याच्या वाढीनुसार आपण केल्या पाहिजेत. अगदी. आणि खरं तर मला इथंच यायचं आहे. पावसाळ्यामध्ये तुम्ही जमीन कशी असावी, डोंबे बांधणी कशी असावी, रान कसं असावं, मल्चिंगचा फायदा किती महत्त्वाचा, हे सगळं सांगितलं. बऱ्याच वेळा रोप आपण आणतो, परंतु हे दिवस वेगळे आहेत. या दिवसामध्ये झाडाच्या वाढी पटापटा होतात किंवा फास्ट ग्रोथ होते अशा टायमाला. आणि वाढ जास्त झाली की मग त्याला फुलकळ्यांची संख्या तेवढी येत नाही. मग बऱ्याच वेळा काही शेतकरी त्याची पहिली छाटणी, दुसरी छाटणी अशा पद्धतीच्या गोष्टी, शेंडा मारून घेणं म्हणते त्याला छाटणी म्हणजे, तर तो शेंडा मारला जातो. तर काय केलं पाहिजे वाटतं शेतकऱ्यांनी? काही औषधांच्या ट्रीटमेंट अशा आहेत की जिथं वाढ कमी चालते, का शेंडा मारून घेतला पाहिजे? ती अतिरिक्त होणारी किंवा अनावश्यक होणारी वाढ थांबवण्यासाठी या पावसाळी हंगामात शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? नाही, कसं आहे, आपण प्रत्येक हंगामामध्ये पिकाचा स्वभाव हा बदलत असतो. पीक एक जरी असलं तरी ते कोणत्या वातावरणामध्ये आपण लावले त्याच्यानुसार आपल्याला हे सगळं नियोजन करावं लागतं. पावसाळी हंगामामध्ये तर विशेष करून काळजी घ्यावी लागते. तुम्ही जसं म्हणला की जर समजा फुटव्यावर परिणाम झाला आणि झाड जर एक शिवडी वाढत गेलं तर त्याचा उत्पादनावर खूप मोठा परिणाम होतो. म्हणजे आपलं 50% उत्पादन कमी निघतं त्याच्यामध्ये. तर आपण ही काळजी सुरुवातीपासून घेतली पाहिजे. कारण या वातावरणामध्ये जे नत्र उपलब्ध आहे, सगळ्या ढगाळ वातावरण आहे, थोडासा पाऊस होतोय आणि त्याच्यातून जे नत्र नैसर्गिकरित्या मिळतंय तर त्याच्यामुळं ऑलरेडी त्याला नत्राची गरज पूर्ण होते. अशामध्ये जर आपण नत्रयुक्त खताचा जर समजा आपल्याकडून गेली तर निश्चितपणानं त्याची अतिरिक्त वाढ होत राहणार आहे. त्याच्यामुळं आपण अशा काय ग्रेड वापरल्या पाहिजे की त्याच्यामध्ये ग्रेड असतील किंवा आपण जर सल्फेट फॉर्म वापरत असतो तर आपल्यामध्ये पोटॅश हा जो घटक आहे तो पोटॅश आपण वाढवला पाहिजे. आता झाडाचा एक स्वभाव आहे की ज्यावेळेस तुम्ही ते पोटॅश देता त्यावेळेस ते नत्र सोडतं आणि ते अवेलेबल असलं तरी सुद्धा ते न घेता ते पोटॅश घेतं. आणि पोटॅश ही एक असं खत आहे ते ज्यावेळेस ते पोटॅश घ्यायला चालू करतं त्यावेळेस त्याच्या काडी मधला स्ट्रॉंगपणा असेल, बुडामधला स्ट्रॉंगपणा असेल, कांब असेल किंवा त्याची पानं सुद्धा खूप हेल्दी आपल्याला दिसायला लागतात. आणि एकंदरीतच काय होतं की वाढ थांबते आणि नत्र सोडल्यामुळं परत नत्र झाड घेत नाही आणि पोटॅश मात्र टप्प्याटप्प्यानं त्याला लागू पडत गेल्यानंतर प्रचंड फुटवा त्याला या पावसाळी वातावरणामध्ये निघत असतो. दुसरी एक गोष्ट आहे की आपल्याला जर ही अनैसर्गिक होणारी जी वाढ आहे, अनियंत्रितपणानं वाढणारी, तर ती वाढ अजून एक नैसर्गिक पद्धतीनं आपण तिला थांबवू शकतो. त्याचा सगळ्यात सुंदर मार्ग असा आहे की आपण जर मातीच्या भर 2 ते 3 वेळा जर त्याला लावल्या तर निश्चितपणानं ज्या वेळेस आपण मातीचा ऍप्लिकेशन करत असतो बुडाला माती लागली की बुड आडवं होतं, उभं पळत नाही. हा नियम आहे. म्हणजे आपण तुम्ही लहान मुलांच्या बाबतीत कधी तर म्हणला असाल की एखाद्या मुलाचं जर उंची वाढायला लागली तर त्याचा हाडकोळपणा वाढतो. म्हणजे तो जाड असू शकत, एका वेळेस जाडी आहे आणि उंची वाढू शकत नाही. हे शास्त्र शेतीमध्ये सुद्धा आहे, पिकामध्ये सुद्धा आहे की एखादं पीक जर ज्यावेळेस वाढायला लागतं तर एक तर ते आडवं वाढतं नाहीतर ते उभं वाढतं. आडवं वाढणं म्हणजे फुटवा साहजिकच. तर ज्यावेळेस तुमचं झाड ज्यावेळेस तुमचं ते एक शिवडी जायला लागतं त्यावेळेस तुम्ही मातीची जर भर दिली तर निश्चितपणानं त्या मिळणाऱ्या आधारामुळं त्याचं बुड मोठं व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे फुटव्याला विटव्याला खूप चांगला प्रतिसाद झाड देत असतं. त्याच्यामुळं तो एक प्लस पॉईंट आहे की तुम्ही टप्प्याटप्प्यानं जर माती लावत गेला तर निश्चित
निश्चितपणानं तुम्हाला त्याच्यावर कंट्रोल मिळवता येतं. आणि जर तुम्ही मल्चिंगवर केलं असेल तर तुम्ही पोटॅशयुक्त खतं देऊन सुद्धा ती वाढ नियंत्रित करू शकता. आता यातूनही जर समजा आपल्याला अजून वाढ नियंत्रित करण्याचा प्रसंग आला की बाबा या सगळ्या गोष्टीतून सुद्धा थोडीशी वाढ वाटते, तर आपण वरून सुद्धा 05234चे स्प्रे असतील किंवा लिओसिनचे स्प्रे असतील, या सगळ्या टिल्टिकुमानेल सारखाचा स्प्रे असेल, ह्या सगळ्या स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा ही वाढ आपण तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण आपण तिला थांबवू शकतो. आणि मग त्याच्यातून आपला ज्यावेळेस झाड वाढ थांबवतं त्यावेळेस जी त्याची एनर्जी आहे ती वाढीला न जाता ती फुटव्याला जाते आणि मग त्याच्यातून भरमसाठ काळ्या निघण्याचं रिझल्ट आपल्याला भेटत असतात. हे एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राच्या हिशोबाने आपण ते काम करत गेलं पाहिजे. खरं तर त्यासोबत शेंडा मारणं नावाचा एक प्रकार, मी तुम्हाला प्रश्नातच तो विचारला की शेंडा मारला जातो, तर ते आता हे सगळी उपाययोजना करून थांबलं तर ठीकच आहे किंवा हरकत नाही, पण शेंडा मार करू चालते का तशी, किंवा शेतकरी करतात का, का केली पाहिजे तशी? नाही, निश्चितपणानं म्हणजे आपल्याला बरेच सायंटिफिक ह्याच्यावर बोला येईल की आपल्याला त्या झाडाचं कळी धारण करायचं वय नसताना ज्यावेळेस कळी येते झाडाला, म्हणजे त्याचं प्रौढत्व आणायचं असेल, म्हणजे त्याच्या मॅच्युरिटी त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणायची असेल तर 4-2 कळ्या ज्या सुरुवातीच्या येतात त्या खोडल्या गेल्याच पाहिजेत. आणि जर तसं नाही आपण केलं तर ती जी मी तुम्हाला मगाशी सांगितलं ती जी एनर्जी आहे ती त्रुपास होते फुलामध्ये आणि ती ताकद आपल्याला फुटव्या काढायसाठी वापरायची असते. त्याच्यामुळं ते लॉजिक वेगळं आहे. आपल्याला ते वाढीसाठी नाही तर ते फुटव्यासाठी मात्र 100% ते गरजेचं आहे. पहिल्या 2-3 कळ्या किंवा 1-2दा आपण जर कळ्या खुडून घेतल्या, फार शेंडा मारायची वेळ येत नाही शक्यतो, कारण चांगला फुटवा झेंडूची झाडं काढतात. हा माझा आजपर्यंतचा तरी हे आहे की तुमचं काम जर योग्य पद्धतीनं असेल, नत्रावर कंट्रोल असेल तुमचं, तर निश्चितपणानं झाडं पळत नाहीत. टप्प्याटप्प्यानं त्याचा फुटवा डेव्हलप होत जातो आणि जर तुम्ही कळ्या खुडल्या तर निश्चितपणानं तुम्हाला भरमसाठ फुटवा हा निघत असतो. त्याच्यामुळं शेंडा न मारता तुम्ही 2 ते 3 वेळा कळी खुडण्याचं मात्र काम केलं पाहिजे. खरं तर हे सगळं होत असताना समजा हे सगळं नियोजन घालून आपण चांगल्या फुटव्याचे झाड आणलं, तरी पाऊस आहे आणि यंदा सुरुवातीला जर ह्याचे रंग बघितले पावसाचे तर यावर्षी तुफान बॅटिंग करेल अशी शक्यता दिसायला लागली. या बॅटिंगमध्ये आपला प्लॉट टिकून राहिला पाहिजे, त्यासाठी पावसाळ्यातल्या कुठल्या रोगांच्या संदर्भातली काळजी घेतली पाहिजे? विशेषतः करप्याचा वगैरे अटॅक फुलांवर, झाडांवर, पानांवर त्या ठिकाणी 100% होतो, तर त्याच्या संदर्भातलं काय प्रिपरेशन लोकांनी आताच करून ठेवलं पाहिजे? निश्चितपणानं पावसाळी हंगामामध्ये हे पीक खूप जोमदार वाढतं. त्याच्यामुळे आपल्या लागवडी अजिबात आपण दाट नाही केल्या पाहिजेत. व्यवस्थित योग्य अंतर, सायंटिफिक अंतर आपण ठेवलं पाहिजे. आणि काय 4 फुटावर लावणारे काय वर्ग आहे, खूप जवळ घेतात काय लोक, तर तसं न करता एक 5-5.5 फुटाचा तरी अंतर आपण डिस्टन्स ठेवला पाहिजे. आणि आपण सगळी सिंगल लागवडी या दिवसामध्ये करत असतो. तर अशा पद्धतीनं आपण केलं तर रोगावर जे आहे, कारण जर तुमचे स्प्रे चांगले पडले, तुम्हाला जर स्प्रेचं कव्हरेज चांगलं भेटलं तर निश्चितपणानं तुम्हाला रोगावर कंट्रोल मिळवता येतं. कारण हे झाड ज्यावेळेस 2 महिन्याचं होतं त्यावेळेस त्याचा प्रचंड फुटवा हा डेव्हलप झालेला असतो आणि मग त्याच्या काड्या ज्या आहेत त्या काड्यावर जर तुमचं नाही औषध पडलं आणि ते सावलीखाली राहिलं सातत्यानं आणि तिथं सूर्यप्रकाश जर नाही पोहोचला तर तिथं बुरशीचे स्कोर वाढतात. आणि म्हणून तुमचं जे स्प्रेइंग केलेलं जे सगळं औषध आहे ते तुमच्या काड्यावर सुद्धा पोहोचलं पाहिजे की जेणेकरून तिथं बुरशी वाढणार नाही. आणि अशा पद्धतीनं जर आपण नियोजन ठेवलं, त्यातल्या त्यात आपण ढगाळ वातावरण ज्या वेळेस असतात, काही वेळेस असं प्रसंग असतो की रात्रभर चिडचिड चालू असते आणि दिवसा कडक ऊन पडलेलं असतं, तर याच्यामध्ये तुम्ही दिवसाच्या उन्हामध्ये किंवा सकाळी झाल्यानंतर ज्यावेळेस पाणी झाडावरचं पूर्णपणानं सुकलेलं असतं त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर जर कॉन्टॅक्ट फंगिसाइड आणि सिस्टमॅटिक फंगिसाइडचा कॉम्बिनेशन असणारे स्प्रे जर तुम्ही घेतले तर निश्चितपणानं तुम्हाला करप्यावर चांगलं कंट्रोल मिळवता येतं. फार पावसाळ्या हंगामामध्ये जास्तीत जास्त जर अटॅक अशाचा होत असेल तर तो करप्याचा होतो. आणि हा करपा हा संसर्गजन्य असल्यासारखा हे आहे, म्हणजे फुलामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढत जातो. याच्यानंतर याच्यामध्ये जो पिळ रोग म्हणतात लोक त्याला, किंवा त्याला दांडी करपा आपण म्हणतो, तर त्या दांडी करप्यासाठी मात्र तुम्हाला सातत्यानं काळजी घ्यावी लागते. आणि जशी जशी ह्युमिडिटी वाढत जाईल पाऊस पडल्यानंतर तसं तसं त्याच्यामध्ये तुम्हाला ते रोग दिसायला चालू होतं. तर त्यावेळेस तुम्हाला कर्जेट सारखा स्प्रे असेल, COC असेल, COC मध्ये तुम्ही अनेक वेगवेगळे पर्याय तुम्हाला, म्हणजे कोसाईड आहे, तुम्हाला कोनिका आहे किंवा तुम्ही बिलोकॉपर आहे, ह्या सगळ्यांचा वापर करून मात्र खूप चांगलं प्रभावी नियंत्रण या सगळ्या ह्याच्यावर पावसाळ्या हंगामामध्ये करू शकता. रोगाचा आणि तसा न्यूट्रिशनचा पण संबंध आहे. म्हणजे आपण रोगावर नुसतं काम करून चालणार नाही, तर अतिरिक्त आता आपण जर कवळेपणा, लुसलुसीतपणा, आपल्याला एखादं टॉनिक द्यायचं असेल, समजा आपल्याला झाडाकडून प्रचंड कळ्या काढायच्या असतील आणि त्याच्यासाठी जर आपण झाडाला जर प्रचंड मोठ्या प्रमाणावर जर टॉनिक देणार असेल तर आपण वातावरणाचा पण अंदाज घेतला पाहिजे. कारण वातावरण जर प्रतिकूल असेल
रोगासाठी जर पोषक असेल आणि आपल्यासाठी मात्र पिकाला मात्र ते प्रतिकूल असेल आणि तशा वातावरणामध्ये जर आपण जास्तीचं जर टॉनिक दिलं तर झाडाला म्हणजे झाडाची जी शक्ती रोगासंग लढण्यासाठी जायला पाहिजे ती कळी काढण्यासाठी झाड ते वापरतं आणि मग त्याच्या कळ्या निघतात, परंतु झाड मात्र रोगाला बळी पडतं. अशा पद्धतीचं हे सगळं लॉजिक आहे. त्याच्यामुळं आपण साधारण वातावरण ज्यावेळेस चांगलं असतं तेव्हा सेपरेट त्याचे स्प्रे घेतले पाहिजे आणि जास्तीत जास्त कॉम्बिनेशन आपण टाळले पाहिजे. कारण होतंय काय, बऱ्याच वेळा आपण फवारणीचा आळस करतो किंवा सातत्यानं कुठं फवारायचं म्हणून आपण काय करतो 3-4 मॉलिक्युल एकत्र टाकून फवारतो. तर याचे दुष्परिणाम काय होतात की आपल्याला ज्याच्यावर रिझल्ट पाहिजे म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही टॉनिक दिलं तर ते बुरशीजन्य पण त्यातच, कीटकनाशक पण त्यातच आणि ते पण तुम्ही जर टाकायला लागला तर तिन्हीचे रिझल्ट नाही 50-50% त्याची इफेक्सी कमी होत असते. म्हणजे तुम्ही सेपरेट घेण्यानं जे तुम्हाला 100% रिझल्ट मिळतात ते 50%वर अक्षरशः रिझल्ट येतात. त्याच्यामुळं मग आपल्या गेलेल्या पैशाचं पण आपल्याला हे होत नाही. मग आपला थोडासा या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही शेड्यूल 8 दिवसाचं शेड्यूल 4 दिवसावर घेतलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही आलटून पलटून हे सगळं काम चालू ठेवलं तर निश्चितपणानं तुमचा प्लॉट कितीही प्रतिकूल वातावरण असलं तरी सुद्धा अतिशय जोमदार आल्याशिवाय राहणार नाही. अगदी. खरं तर हे सगळं करण्यासोबतच पावसाळ्यामध्ये थोडंसं वारं असतंय, पाऊस जोराचा पडतो. अशा काळामध्ये ही झेंडूची बांधणी फार महत्त्वाची असते. आता तुम्ही तर खरं तर उन्हाळ्यामध्ये हाय टेम्परेचरमध्ये म्हणून प्लॉट आणला आणि पावसाच्या पहिल्या दणक्यात तुम्ही ते पटकन बांधून बी घेतलं. ती तुमची तत्परता आहे. तर ती तत्परता कशी असली पाहिजे, त्या बांधणीचं नियोजन कसं केलं पाहिजे, किती महत्त्व आहे त्याचं? नाही, नक्कीच. एक तर मुळात झेंडूचं जे झाड असतं त्याच्यामध्ये जे काटकपणा असतो तो थोडासा कमी असतो आणि त्याच्यामध्ये जर फुलं असतील, तोडा आलेला असेल, पाऊस पडला, त्याचं जर पाणी त्याच्यावर साठलं तर ते जे ओझं आहे ते पेलवत नसल्यामुळं खरं तर डॅमेजेस खूप होतात. ते फाटं खाली पडतात. त्या तुडवून परत आपल्याला ती मालं वगैरे काढावं लागतात आणि मग जे लाईफ आहे ते बऱ्यापैकी 50% कमी होतं त्याचं. म्हणजे आपले 4-2 तोडे जे पुढे होणार आहेत ते 4-5 तोड्यामध्येच आपल्याला प्लॉट हे करावं लागतात. आता मी बऱ्याच जणांचं बघितलं, मी प्लॉट बांधून घेतला परंतु बऱ्याच जणांनी दर मिळेल का नाही म्हणून थोडंसं हलगर्जीपणा केला आणि त्याच्यामध्ये आज मी बघतोय की माझ्या नंतर लावलेले प्लॉट अक्षरशः संपले आणि आपले थोडे अजून चालू राहिले, चांगला दर पण मिळाला. तर आपलं केलेलं कष्ट कधी वाया जात नाही. त्याच्यामुळं पावसाळी हंगामामध्ये तर कंपल्सरी प्लॉट चांगले डेव्हलप होतात, ते वाढतात खूप मोठ्या प्रमाणात, त्याला कळी खूप मोठ्या प्रमाणात असते, यील्ड पण वाढलेलं असतं उन्हाळ्यापेक्षा. त्याच्यामुळं जर आपल्याला लाँग टाईम त्याचा जर हे घ्यायचं असेल, कारण अख्खा श्रावण आपल्याला असतो, त्याच्यानंतर आपल्याला गणपती असतात, तर हे सगळं सीझन आहे. म्हणजे आपल्याला कधीही निसर्ग असं आहे की आपण करत राहिलो तर दर कधीही आपल्याला मिळतील, पण आपले प्लॉट पण चांगले सुरक्षित असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं बांधणी हा खरं तर मुख्य भाग आहे. म्हणजे आपण बांधणी केलीच पाहिजे, तात्पुरता का होईना पण आधार आपण चांगल्या पद्धतीने, कारण याला काय टोमॅटोसारखी फार ह्याची बांधणी लागत नाही. आता आपण इथं बघतोय तर खूप मोठा डिस्टन्स ठेवून आपण त्याला स्टेजिंग केलेलं आहे. असं फार लय जवळ स्टेजिंग करायचं किंवा लय मटेरियल लागतं अशातला काय भाग नाही. वेस्टेज मटेरियलमधनं सुद्धा आपण हे सगळं करू शकतो. तर बांधणी ही केली पाहिजे जेणेकरून आपल्याला प्लॉटची लाईफ असेल किंवा येणारे रोग असतील याचा जरी करायचा असेल, उत्पादनात वाढ करायची असेल तर बांधणी नक्कीच गरजेची आहे. ती बांधणी केलीच पाहिजे. अगदी. खरं तर पावसाळ्याच्या हंगामामध्ये सुरुवातीला देखील तुम्ही हा मुद्दा मांडला की वाणांची निवड फार महत्त्वाची गोष्ट असते. खरं तर याच्या अगोदर देखील तुम्ही झेंडू लावलाय त्यावेळेला आपण प्राईम ऑरेंज असेल, ड्रीम येलो संदर्भात बोललोय. खरं तर ह्या वाणांच्या निवडी करताना काय पद्धतीनं निवडी किंवा काय गोष्टी ध्यानात ठेवून ही निवड केली पाहिजे? कारण आज बाजारामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या कंपन्या ह्यामध्ये काम करतात झेंडूमध्ये, तर ती निवड वाणाची किती महत्त्वाची असते शेतकऱ्यासाठी? महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघत आलाय मी जेवढं झेंडूचे प्लॉट केलेत साधारण सगळे प्लॉट मी आर्डोड सीड्सच्या मग हे असेल आपलं प्राईम ऑरेंज असेल किंवा ड्रीम येलो असेल, ह्या सगळ्या व्हरायटी आपण आतापर्यंत जे 4 प्लॉट आपण 3-4 प्लॉट केले त्याच्यामध्ये याच व्हरायट्या लावलेल्या आहेत. साधारण कसं आहे, आपण आपल्याला अल्ट्राला पीक पाहिजे. सुरुवातीला झेंडू हे मुख्य पीक म्हणून आपण नाही लावलेलं, बरोबर. परंतु ज्यावेळेस आपण हे लावलं त्यानंतर मात्र प्रत्येक प्लॉटमध्ये आपल्याला भरघोस असं उत्पादन मिळत गेलेलं आहे. मग मार्गशीर्षच्या हिशोबाने केलेला तो प्लॉट असेल आपला किंवा कालचा उन्हाळ्यातला हाय टेम्परेचरमधला प्लॉट असेल. त्यामुळं व्हरायटी अतिशय योग्य परफॉर्मन्स असल्यामुळं आपण सातत्यानं या व्हरायटी आपण कंटिन्यू करतोय. कारण आपल्याला जर एखादी व्हरायटी हाताखाली चांगली वाटली असेल तर ती विनाकारण बदलण्यात अर्थ नाही. कारण मार्केटच्या दराच्या बाबतीत असेल किंवा असणारं वातावरण असेल, या सगळ्याच्या बाबतीत जर बघितलं तर परफॉर्मन्स अतिशय उत्तम असल्यामुळं आपण आतासुद्धा म्हणजे ड्रीम येलोचं ऐतिहासिक उत्पादन म्हणजे आपल्या खरबूजला सुद्धा ओव्हरटेक त्या बेडवर झेंडूनं केलंय. आणि
आपल्याला वजी व्हायची गरज नाही किंवा फार मोठं कष्ट न करता फुलांचं चांगलं उत्पादन आपल्याला मिळालंय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा आपण आता जे त्यांचे पुष्पा येलो लॉन्च परवा झाले आहेत, तर तो सुद्धा प्लॉट आपण लावण्याच्या मानसिकतेत सध्या आहे. पाण्याचा वातावरणाचा अंदाज घेतो. आता उघडीप नसल्यामुळे खरं तर मी थांबलो नाही, तर या सगळ्या पुढच्या ह्याच्या दृष्टीनं आपण ते सुद्धा बेड प्रिपरेशन लवकरच करतोय. तर निश्चितपणानं वाण सुद्धा तेवढेच काटक असणं गरजेचं आहे, कारण शेवटी तुमचं ह्या सगळ्या ह्याला त्या ह्याच्यावर किती रिसर्च झाला आहे, त्या ह्याच्यामध्ये ह्याला सगळ्या गोष्टीला फाईट करण्याची किती क्षमता आहे ह्याच्यावर सुद्धा खूप मोठं असतात. आम्ही टोमॅटोमध्ये काम करतो, आम्ही खरबूजमध्ये काम करतो, आम्ही व्हरायटी बदलत नाही. म्हणजे आम्ही खरबूजची सुद्धा आतापर्यंत बॉबी ही व्हरायटी कधी बदलली नाही. म्हणजे आम्हाला बऱ्याच जणांनी व्हेरिएशन करायला सांगितलं, परंतु आतापर्यंत तरी आपण अजून त्याच्यामध्ये व्हेरिएशन केलं नाही, कारण सातत्याने एक चांगलं उत्पादन आपल्याला मिळतंय. आणि शेतकरी म्हणून मागे मोठं कष्ट आपलं लागलेलं असतं, पैसा लागलेला असतो, त्याच्या जेव्हा काही नियोजन आपण करत घातलेले असते. नक्कीच. तर साधारण पावसाळ्यामध्ये जर आता बालाजींशी जसं बोललो, खरं तर बालाजीने आता सांगितलं की थोडं रानाला वापसा नाही इतका पाऊस खरं तर यावर्षी, ते फार आनंदात येणारीच गोष्ट आहे तशी, पण ते लवकरात लवकर वापशावर आलं तर पुष्पा येलोचं निवेदन खरं तर त्यांचं सुरू आहे आणि ती पुढची व्हरायटी त्यावेळेला देखील आपण झेंडूच्या संदर्भानं बोलू. खरं तर कधी पण बालाजीच्या शेतामध्ये एखाद्या पिकाच्या संदर्भामध्ये बोलत असताना जेवढं त्याच्याकडून काय माहिती काढून घेता येते आणि जेवढं नॉलेज त्यांच्याकडचं काढून आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता येईल, तोच प्रामाणिक प्रयत्न खरं तर महाराष्ट्र माझाच्या वतीनं आपण करत असतो. म्हणून तर सातत्यानं बालाजीसोबत व्हिडिओ आहे. एकमेव असा शेतकरी आहे महाराष्ट्र माझावर जो रिपीट होतो सातत्यानं, आणि तो रिपीट करताना कुठलाही संकोच मनामध्ये नसतो. उलट माझ्या व्हिडिओच्या खाली बालाजी बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया असतात की बालाजींसोबत व्हिडिओ बनवा, बालाजींसोबत व्हिडिओ बनवा, कारण ती विश्वासार्हता आणि ती गोष्ट आपण टिकवून ठेवली आहे. कुठेही भंपकपणा त्यामध्ये न दिल्याचा फायदा हा झाला की मार्केटला ती विश्वासार्हता टिकून राहिली आणि त्याच्या जोरावर खरं तर आपण ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत देऊ शकतोय. ड्रीम येलोचा प्लॉट आहे, 10 दिवस झालं पावसामध्ये हा प्लॉट भिजतोय आणि पाठीमागे तुम्ही बघताय अशा पद्धतीने तो उभा प्लॉट आहे आणि पुढची देखील तयारी त्यांची असणार आहे. परंतु तुमच्या सगळ्यांसाठी कामाची गोष्ट ही आहे की उद्या येणारा जो काय पावसाळ्याचा हंगाम आहे, त्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये अगदी लागवडीपासून मग ते कुठलं वाण निवडायचा, किती अंतर ठेवायचं, बेडची तयारी कशी करायची, पहिली छाटणी शेंडामार कधी करायची का, त्यासाठी कुठली ट्रीटमेंट करून तिथंच थांबून, जसं बालाजीने सांगितलं की उंच वाढलं की आडवं होत नाही ना, आडवं वाढलं की मग कामाला येते, त्या संदर्भाचं नियोजन घालायचं. करप्यावरचा जो अटॅक आहे, सगळ्या पद्धतीचा करपा, कांडी करपा, पिळ्याचा करपा किंवा फुलांवरचा करपा, त्या करप्यासाठी काय करायचं आणि मग बाकी सगळ्या गोष्टी करत असताना उंची वाढ फुटवा ह्याची नियोजन घालून जर योग्य पद्धतीनं तुम्ही तुमचा हंगाम साधला तर येणाऱ्या श्रावण गणपतीमध्ये शेतकऱ्याला निश्चितपणाने चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो. लक्षात ठेवा की सगळ्या पद्धतीच्या ट्रीटमेंटचा एकमेकांवर संबंध आहे. बऱ्याच वेळा मला ही सगळ्यात चांगली गोष्ट तुमच्याकडून माहिती मिळताना ही गोष्ट निश्चितपणानं कळते की कधीच कुठल्या एका गोष्टीचा तेवढा पर्टिक्युलर संबंध नसतो. म्हणजे शेंड्याला काय तर झाले म्हणून फक्त शेंड्यालाच उपचार करावा असं नसतंय, तर त्या शेंड्याला होण्याच्या पाठीमागे त्या मुळापर्यंत काम सुरू असतं आणि ते काम तुमच्या माध्यमातून कळतं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रॅक्टिस शेतीमधली फार महत्त्वाची आहे. शेतीनं आपल्या इतिहासातल्या कित्येक पिढ्या जगवल्या, त्या शेती आपल्या भविष्यातल्या कित्येक पिढ्या जगवणार आहे. या शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघून जर इथल्या प्रत्येक गोष्टीवर रिसर्च केला, अभ्यास केला, शेतकरी म्हणून काही स्वतःची मांडणी मतं तयार केली, त्या संदर्भातले अभ्यास दौरे केले, अभ्यास जाणून घेतला, सोशल मीडियावरचे काही व्हिडिओ बघितले, प्रत्यक्षात शेतकऱ्या प्लॉटला भेटी दिल्या, इथली प्रॅक्टिस समजून घेतली, बालाजी म्हणतात तसं नेहमी त्या पिकाचा स्वभाव ओळखून घेतला तर निश्चितपणानं शेतकऱ्याला अशा पद्धतीच्या उत्पादनातून चांगला फायदा होऊ शकतो. आणि त्यासाठीच आजचा व्हिडिओ तुमच्या कामाला येईल हे मात्र नक्की. हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली आणि बालाजींच्या शेतीच्या प्रॅक्टिसबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.